कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लालीताई, सगळ्यांसाठी उपवासाला खिचडी करते हा, आणि बटाटे पण उकडून ठेवते। आज दिवसभर कडक उपवास असणार आहे ना, मग काहीतरी पोटात गेलेलं बरं, नाहीतर एकदा का आपल्या कामाला सुरुवात झाली ना ती काही खाणं व्हायचं नाही आपलं। मला सांगा किती जण आहेत उपवासाला, तशी मला खिचडी बनवायला। अगो बनव ना तू, सगळ्यांचाच उपवास हा, आणि आपल्या घरात सगळ्यांका खिचडी आवडता, ज्यांचा उपवास नाही ते पण खातात, माहित आहे ना। सगळ्यांसाठी करते। बरं उमा, मी काय म्हणते, आज ना निश्चिक उपवास धरूक सांगू नकोस काय? हा नाही, कसा 2 जीवांची आना ती, मग या उपवासाचं खाऊन तिका त्रास होऊक नको, सांगा ते का? नाही, आई नेहमी म्हणायची देवाक ना सगळा माहित असता, तो समजून घेता। बरं सांगते मी निश्चित। बरं आता मला सांगा, म्हणजे आपण 3 जणी आणि ओवी, आपण 4घीच होत ना उपवासाच्या? मंजू काकी नाही, मला फराळात काउंट करू नको। म्हणजे तू उपवास करणार नाहीयेस? मी अगो मंजू, तिका कुठे उपवास वगैरे माहित असतात? हा, त्यांच्या फॉरेनच्या रीतिरिवाजात उपवास वगैरे काय नसतील अगं। आणि आपल्याकडे कसा चांगलो नवरो मिळूसाठी, त्याचं आयुष्य वाढण्यासाठी हा उपवास करण्याची रीत हा। त्यांच्या परदेशातल्या लोकांका खय त्याचं महत्व असणार? नाही लाली आत्या, मी करणार आहे उपवास, पण पाणी सुद्धा पिणार नाहीये। त्याला काय म्हणतात, निराला उपवास, राईट? ओवी, त्याका निर्जळी उपवास म्हणतात, पण हा तोच उपवास धरणार आहे। ओवी नको, तू 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 असं काय नको करू, तू थोडं खाऊन घे, नाहीतर तुका चक्कर येईल, तुका सवय नाहीये ना। डोंट वरी मावशी, मला ना इंटरमिटंट फास्टिंगची सवय, करेल मी, आणि तसे 1च दिवस करायचा आहे ना, सो इट्स ओके। काय झालं मॉम, तू इतक्या अर्जंटली असं कॉल करून का बोलून घेतलंस मला? ऑल गुड? नीरज, तिकडे तुम्ही नवीन क्लायंटशी बोलणी करत होतात, बिझनेस वाढवायचे प्लॅन केले होते, आणि ते सगळं तसंच टाकून तू इकडे तुझा वेळ वाया घालवतोयस, ते पण कुणासाठी? ज्या मुलीला तुझी काहीही पर्वा नाहीये तिच्यासाठी। सिरियसली तुझ्या लक्षात येत नाहीये, पण तू पुन्हा तुझी मनमानी करतोयस। नीरज, तुला फक्त ना निशीची काळजी आहे, तुझ्या डॅडची नाहीये। सगळीकडे ना तुला निशीशिवाय दुसरं कोणी काही दिसतच नाही, ती म्हणजे जग आहे तुझ्यासाठी। पण जगण्यासाठी पैसा लागतो, आणि तो कमवण्यासाठी काम सुद्धा करावं लागतं, जे तू करत नाहीयेस। डॉक्टरांनी साहिलला आराम करायला सांगितलंय, विसरलास? तू इकडे अचानक निघून आलास, पण साहिल रोज ऑफिसला जातोय, मीटिंग अटेंड करतोय। नीरज, तू एक मुलगा म्हणून खूप चुकीचं वागतोयस, हे तुझ्या लक्षात येतंय का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।